ताकिट धा मग मगरी धाम मग मगरी नील धाम मग मगरी सानी नील धाम मग मगरी सा ताकिट ताक धिमी ताक ताकिट ताक धिमी ताक ताकिट ताक धिमी ताक ताकिट सानी ग गम धनी सानी धनी सा रे गम धम गम धनी रे गम रे मग ताक ताक ताकिट ताक ताक ताकिट ताक ताक ताकिट तेरा दिन दिन ना मरी धनी सा धनी ग धम धनी मग रे मग मग गम सानी मग रे रे गम मग धनी रे सा रे रे गम मग धनी सा रे गम 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 धनी सा. ऑनलाईन व्याख्यान उपक्रमात आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मी AR डिजिटल प्रेस मीडिया काउन्सिलतर्फे तसेच परिषदेच्या अंतर्गत असलेले यूथ डेव्हलपमेंट विंग तर्फे मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजचा विशेष कार्यक्रम ऑनलाईन व्याख्यान. आजचा विषय महाविद्यालय शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्यासमोर मांडण्यासाठी आज आपल्याला विषय तज्ज्ञ म्हणून माननीय डॉक्टर श्री संजय खंडारे सर हे आज आपल्याला व्याख्याते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. व्याख्यातांचे अल्प परिचय करून देतो. श्री डॉक्टर संजय खंडारे सर हे विवेकानंद आर्ट्स अँड सरदार दिलीप सिंग कॉमर्स कॉलेज औरंगाबाद येथे प्राध्यापक आहेत. तसेच सर्व परीक्षा मार्गदर्शन या विषयात सरांचा खूप मोठा हातखंड गेल्या अनेक वर्षापासून आहे. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा यांचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करीत आहे. सर हे विविध ठिकाणी विविध मार्गदर्शन करण्यासाठी जातात. आज आपल्याला जर सर महाविद्यालय शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी या अगदी महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी बोलणार आहेत. जास्त वेळ न घेता आपण आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. तसेच माननीय डॉक्टर श्री संजय खंडारे सर हे आपल्याला व्याख्याते म्हणून आज लाभलेले आहेत. त्यांचेही मी आभार मानतो. तसेच AR डिजिटल प्रेस मीडिया काउन्सिलचे संचालक तसेच सर्व शाखांचे राष्ट्रीय व राज्य कोर कमिटी सदस्य अधिकारी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. पुढील सूत्र मी डॉक्टर श्री संजय खंडारे सर यांच्याकडे देतो. जय हिंद. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज आपण या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. कारण आज जर आपण बघितलं तर हे 21वे शतक हे स्पर्धा परीक्षा शतक आहे आणि याचे प्रत्येक विद्यार्थ्यांना भान असणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यासोबत स्पर्धा परीक्षा तयारी जर केली तर निश्चितपणे तुम्हाला तुमचं इष्ट हे वेळेवर तुम्हाला गाठता येईल. कारण स्पर्धा परीक्षाचं क्षेत्र आहे असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये स्पर्धा नाही. प्रचंड स्पर्धा आहे. आज आपण बघतो की विचार जर केला तर आपल्या भारतामध्ये एकंदरीत देशामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल सुशिक्षित बेकारांचे खूप प्रमाण आहे. पण प्रॉपर तुम्ही नियोजनबद्ध जर तयारी केली तर निश्चितपणे तुम्हाला यश देखील मिळू शकते. यासाठी आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये 2 मार्ग असतात. एक आहे अतिशय सोपा मार्ग, म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना बऱ्यापैकी मॅक्झिमम जे विद्यार्थी असतात ते सोपा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरा जो मार्ग असतो तो म्हणजे अतिशय खडतर मार्ग, की त्याच्याकडे बऱ्याचपैकी विद्यार्थी दुर्लक्ष करतात. आता महाविद्यालयीन जो काही अतिशय सोपा जो मार्ग आहे तो म्हणजे काय की या ठिकाणी महाविद्यालयीन जीवनामध्ये पुरेपूर आनंद घेणे. आता कॉलेज म्हटलं की सर्वांच्या अतिशय जिव्हाळ्याचा आणि एक आत्मीयतेचा विषय असतो. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये कॉलेज करण्याविषयी फार मोठी सहानुभूती असते, एक आनंदाचं आनंदमय वातावरण असते. पण हे सर्व करत असताना तुम्ही महाविद्यालयीन जीवनाचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे. घेत असताना विद्यार्थी काय करतात की अभ्यास सोडून सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यामध्ये या क्लास न करणे, त्यानंतर चित्रपट पाहणे, सहलीचा आनंद घेणे, प्रेम करणे, अभ्यास न करणे. पण याचं सर्व शेवटी मूल्यमापन जर केलं तर शेवटी मूल्यमापन बॅलन्स काय असणार आहे तर बॅलन्स हे शेवटी 0 आहे. आणि याचं तुम्हाला आयुष्यभर बिल फाडावं लागणार आहे. म्हणजे आयुष्यभर तुमच्या जीवनामध्ये दुःख असणार आहे. आणि तो अतिशय खडतर मार्ग आहे की सुरुवातीला तुम्हाला त्रासदायक वाटेल.
या ठिकाणी अभ्यासामध्ये म्हणजे या ठिकाणी महाविद्यालयीन जीवनामध्ये अभ्यासामध्ये स्वतःला गुंतून ठेवणे, दररोज अभ्यास करणे, परिस्थिती जाणीव ठेवणे, आपल्या स्वप्नांना दिशा देणे, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवणे आणि मनामध्ये जर पाहिलं तर काही न्यूकंड असतो न बाळगणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. हे जर तुम्ही महाविद्यालयीन जीवनामध्ये केलं असलं तर निश्चितपणे हे संपूर्ण तुमचं जीवन हे आनंदभर होऊ शकते. आता प्रत्येक व्यक्तीला शासकीय नोकरी मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षा दारातून तुम्हाला जाणं देखील फार आवश्यक असते. कारण साधे तुम्हाला एखाद्या कोर्सेससाठी प्रवेश जरी घ्यायचा असेल तर तुम्हाला सीईटी एक्झाम असतं. या ठिकाणी तुम्हाला शिक्षक जरी व्हायचं असेल तर टीईटी एक्झाम असतं. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्पर्धा परीक्षेला सामोरं जावं लागत असतं आणि या स्पर्धा परीक्षेला सामोरं जाण्याची जी तयारी असते तयारी तुम्ही महाविद्यालयीन जीवनापासून करणं फार आवश्यक असते. आता स्पर्धा परीक्षेची तयारी का करायची हा सर्वात विद्यार्थ्या समोर असणारा एक मोठा प्रश्न असतो की तुम्ही तयारी का करायची. कारण बऱ्यापैकी जर आपण बघितलं तर प्रायव्हेट सेक्टरकडे जाण्याचा मुलांचा जो कल आहे तो बऱ्याच बघायला मिळतो. पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये खरंच सातत्य आहे का, प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्थिरता आहे का, प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण जर बघितलं तर एक शासकीय आहे का, तर अजिबात नाही. तर आपण बघितलं की कोविडच्या कालखंडामध्ये अनेक लोकांचे शासकीय लोक अनेक लोकांना रोजगार मिळाला नाही. म्हणून या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करत असताना तयारी का याचं एक महत्व सांगतो की स्वतःची ओळख निर्माण केलं असेल. आज बघा जर आपण बघितलं तर स्वतःची ओळख काय आहे, समाजामध्ये आपली एकच ओळख आहे की मी कुणाचा तरी मुलगा आहे, मी कुणाची तरी मुलगी आहे, मी कुणाची तरी पत्नी आहे. आज आपली स्वतःची काहीच आयडेंटिटी नाही. पण स्पर्धा परीक्षाचं क्षेत्र आहे की याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण करू शकता. की या ठिकाणी जर तुम्ही आपण बघतो की काय होणार तुमची आयडेंटिटी मध्ये तुम्ही ओळख निर्माण करू शकता. जर भविष्यामध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून IAS किंवा IPS अधिकारी झाले तर या ठिकाणी साहेबांचे वडील म्हणजे या ठिकाणी साहेबांच्या वडील आपल्यामुळे आपल्या वडिलांची देखील ओळख होऊ शकते. याची तुम्हाला ओळख कोण देते, स्पर्धा परीक्षा ही स्वतःची तुमची आयडेंटिटी निर्माण करून देते. समाजामध्ये तुम्हाला प्रतिष्ठा निर्माण करून देते. आज बघा समाजामध्ये कुणाला किंमत आहे, फार मोठा एखादा व्यक्ती गांधीवादी आहे, झोपडपट्टीमध्ये राहतो तर त्याला समाजामध्ये अजिबात किंमत नाही. मी स्पष्टपणे सांगतो समाजामध्ये कुणाला किंमत आहे, ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे, ज्यांच्याकडे उत्पन्न साधन येतं, ज्यांच्याकडे पैसा आहे की ज्यांच्याकडे महत्वाची पद येतं, अशाच लोकांना समाजामध्ये काही या ठिकाणी समाजामध्ये प्रतिष्ठा देखील आहे. या ठिकाणी नोकरीची शाश्वती आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही एखादी नोकरी अचीव्ह करता तेव्हा तुम्हाला काय असते, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काय असते की तुमच्या नोकरीची शाश्वती असते. आज प्रायव्हेट सेक्टरमध्ये शाश्वती आहे का, नाही. महामंदीच्या नावाखाली अनेक वेळेस जेव्हा जेव्हा जगामध्ये जागतिक महामंदी तेव्हा किंवा कोविड सारख्या परिस्थितीमध्ये अनेक कामगार लोकांना या ठिकाणी काय त्यांना कमी करण्यात आलं. पण शासकीय नोकरीमध्ये असणारे जे लोक होते त्या क्लास 4 पासून तर क्लास 1 पर्यंत यांनी कुठलंही जरी काम नाही केलं तर घरी बसून शासनाने त्याला पगार दिला की तुम्हाला काय एक शाश्वती असते, एक स्थिरता असते. त्याचप्रमाणे पॉवर पण आहे. कारण तुमच्या पदाला काय असते, पॉवर असते, ग्लॅमर असते. लक्षात घ्या. कारण या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पॉवर पण आहे. तुमचा दरारा आहे, समाजामध्ये दरारा असतो. तुम्ही IPS अधिकारी झाला तर या ठिकाणी IAS झाला तर तुमच्या समाजामध्ये काय एक पॉवर असणार आहे, एक दरारा असणार आहे आणि पैसा आणि शासकीय सुविधा ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला एकदाच एकाच ठिकाणी मिळतात. त्याचं नाव आहे स्पर्धा परीक्षा. कारण स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर यासाठी तुम्हाला तयारी करणं आवश्यक असते. आता बघा मी कसा दिसतो याच्यावर तुमची ओळख आहे का, याच्यावर तुमची ओळख नाही. तर प्रत्येक व्यक्तीची ओळख ही स्वतःच्या कर्तृत्वावर ओळख असते की मी कसा दिसतो याच्यावर तुमची ओळख नाही. कारण या ठिकाणी आज आपण बघतो की सोशल मीडियावर आपण नेहमीच बघतो की अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन जीवनामध्ये आपण बघतो की जास्तीत जास्त मोबाईलवरती फार बिझी असतात. ठीक आहे, मी या ठिकाणी आपण बघतो की आधुनिकरणाच्या विरोधामध्ये बोलत नाही, पण या ठिकाणी आपण बघतो की जास्तीत जास्त वेळ तुम्ही मोबाईलमध्ये घालता. पण त्यासाठी उपयोगाचं काय, कारण सेल्फी काढून आपण अपलोड करत असतो किंवा मेसेज करत असतो, याच्यामध्ये आपला बराच वेळ जातो. लक्षात घ्या. पण या ठिकाणी मी कसा दिसतो हे महत्वाचं नाही. तर आपली या ठिकाणी जी आयडेंटिटी आहे ती तुमच्या कर्तृत्वावर डिपेंड असते. आता मी सांगतो, जर विचार केला तर माझ्या नजरेत जगातील सर्वात 3 सुंदर लोकांची मी तुम्हाला नावं सांगतो. एक पहिले व्यक्ती म्हटलं तर या ठिकाणी अब्राहम लिंकन आहे. तुम्ही नाव ऐकलं असेल, कारण दिसायला जरी किती सुंदर व्यक्ती आहे. आणि अब्राहम लिंकनच्या बाबतीत तुम्हाला एक सांगतो की अब्राहम लिंकन असा व्यक्ती आहे की या ठिकाणी अब्राहम लिंकन अमेरिकेमध्ये असताना अमेरिकेमधल्या अब्राहम लिंकन हा सर्व निवडणुका हरल्या, स्थानिक संस्थेच्या निवडणुका हरल्या, स्टेट लेवलच्या निवडणुका हरल्या, सर्व निवडणुका हरल्या. आणि या सर्व निवडणुकीमध्ये जे स्वतःकडं जे काही होतं ते सर्व अब्राहम लिंकन गमावून बसले. त्याला सर्व त्यांचे मित्र आणि नातेवाईक सांगायचे की आता तू निवडणुका लढू नको. पण अब्राहम लिंकन ही जिद्द सोडली नाही आणि अब्राहम लिंकन ही शेवटची निवडणूक लढले आणि ती म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढले. आणि शेवटी अब्राहम लिंकन हे
अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय काळे राष्ट्राध्यक्ष झाले. हे याला म्हणतात सातत्य. काय असणं आवश्यक आहे? या ठिकाणी सातत्य असणं फार आवश्यक आहे आणि स्वतःवरती विश्वास असणं आवश्यक आहे. दुसरे व्यक्ती आहे या ठिकाणी नेल्सन मंडेला. तुम्ही नाव ऐकलं असेल, कारण नेल्सन मंडेला जर बघितलं तर या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेमधील काळे आपण बघतो की त्यांच्यासाठी केला त्यांनी संघर्ष, फार मोठा संघर्ष, या संघर्ष सर्व जगाने पाहिला. अब्राहम लिंकन त्यानंतर जे काही नेल्सन मंडेला आहेत हे 21 वर्ष जेलमध्ये होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये 21 वर्ष जेलमध्ये राहिले आणि 21 वर्षानंतर जेव्हा जेलमधून आले तेव्हा ते दक्षिण आफ्रिकेचे या ठिकाणी कोण बनले? दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष देखील बनले, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी आपण बघतो की आपल्या भारतातील सर्वात मोठा पुरस्कार कुठला असेल नागरी क्षेत्रातील, तर तो म्हणजे कुठला आहे? भारतरत्न पुरस्कार. आणि भारतरत्न पुरस्कार देखील भारत सरकारने नेल्सन मंडेला यांना देखील प्रदान केला आपल्याला बघायला मिळते. तिसरी व्यक्ती येतं बराक ओबामा. आणि बराक ओबामा देखील हे देखील एक व्यक्ती त्याच्या कर्तृत्वाने ओळखले जातात. आणि बराक ओबामा हे जे व्यक्ती आहेत हे अमेरिकेचे दुसरे कृष्णवर्णीय आणि सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष झाले. कारण वयाच्या 47व्या वर्षी पाहिलं तर या ठिकाणी बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. दुसरा या ठिकाणी काय आहे? निश्चित तुमचे ध्येय ठरवा. आता मला काय करायचं? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आनंदाबरोबर आपली जाणीव पण ठेवा की मला काय करायचं, म्हणजे मला काय करायचं हे तुम्ही निश्चित ध्येय ठरवा. आणि या ठिकाणी निश्चित जर ध्येय ठरवलं मला काय करायचे हे आजच ठरवा. वेळ कुणासाठी थांबतो का? वेळ कुणासाठी थांबत नाही. आपल्या बघा जालना जिल्ह्याचे उदाहरण सांगतो की अन्सार शेख नावाचा व्यक्ती आहे. या ठिकाणी एक मुस्लिम कुटुंबातून येणारा व्यक्ती, घरची परिस्थिती जेमतेम घरची आहे, फॅमिली डिस्टर्ब आहे. या अशा अवस्थेमधून मराठी माध्यमातून वयाच्या 21व्या वर्षी तो आय.एस. झाला. त्याचं मुख्य कारण काय आहे? तर त्यांनी मला काय करायचं हे केलं की तो 12व्या शिक्षण घेत असताना ठरवलं की नाही मला काय करायचं, मला आय.एस. बनायचं. बघतो की सर सध्याच्या परिस्थितीवर बघितली तर आपण बघतो एखादा मुलगा MA झाला, एखादा मास्टर डिग्री झाला आणि त्याला विचारलं तुला काय करायचं तर ते त्यालाच माहित नसते. म्हणून या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या जीवनाला योग्य असं कलाटणी देणारं वय जे असेल ते कुठलं वय असेल ते आहे महाविद्यालयीन वय हे महत्वाचं आहे. कारण महाविद्यालयीन जीवनामध्ये आनंद घेतलाच पाहिजे. मी आनंदाच्या विरोधामध्ये नाही, पण आनंद घेत असताना आपल्या स्वप्नांची, आपल्या परिस्थितीची आणि आपल्याला असलेली जबाबदारीची ती जाणीव ठेवणं फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी या ठिकाणी तुमचे निश्चित ध्येय काय आहे हे तुम्ही ठरवणं फार आवश्यक आहे. नंतर आहे वेळेचे नियोजन करा. आता या ठिकाणी वेळ कुणासाठी थांबतो का? वेळ कुणासाठीच थांबत नाही, तर तुम्ही वेळेचं नियोजन करणं फार आवश्यक आहे. आता स्पर्धा परीक्षा तयार करत असताना आपण बघतो की आपल्याकडे अभ्यासक्रमाचे वेळापत्रक असणं फार आवश्यक आहे की तुम्ही किती वेळा अभ्यास केला. या ठिकाणी तुम्ही आपण बघतो की आपण आपल्याकडे वेळापत्रक अभ्यास तयार करण्याचे आणि आजच अभ्यासाला सुरुवात करा. आता आपण काय करतो की अभ्यास करणार आहे म्हटलं तरी आपण बरेच दिवस सुरुवात करत नाही. पण या ठिकाणी तुमचं अभ्यासक्रमाचं वेळापत्रक एका विचारांतर असं म्हटलेलं आहे की जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये वेळेचं नियोजन करत नाही तो व्यक्ती हळूहळू अपयशाकडे वाटचाल करत असतो. म्हणजे या ठिकाणी वेळेचं नियोजन फार महत्वाचं आहे. आणि एका ठिकाणी नियोजन करताना तुमच्याकडे सेकंदाचं देखील प्लॅनिंग असणं फार आवश्यक आहे. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये काय आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये या ठिकाणी तुम्ही किती अभ्यास केला महत्वाचं नाही, तर तुम्ही वेळेमध्ये काय केलं ते फार महत्वाचं असते. कारण आपण बघतो की जर समजा एखादा विद्यार्थी समजा राज्याशी तयारी असेल तर एका प्रश्नाला तुम्हाला 36 सेकंद मिळतात. 36 सेकंदामध्ये तुम्हाला तो प्रश्न अचीव्ह करायचा. म्हणून या ठिकाणी तुमचं प्लॅनिंग अतिशय सूक्ष्म आणि मायक्रो प्लॅनिंग असणं फार आवश्यक आहे. कारण सक्सेस होण्यासाठी ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. नंतर अभ्यासक्रम समजून घ्या. आता या ठिकाणी काही विद्यार्थी MPSC करणारे असतील, काही विद्यार्थी UPSC करणारे असतील, काही विद्यार्थी संयुक्त परीक्षा तयारी करणार असतील, काही विद्यार्थी बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी असतील. पण या ठिकाणी अभ्यासक्रम समजून घ्या की तुम्हाला काय करायचं, आपल्याला ज्या घटकाची तयारी करायची तो घटक आपल्यासाठी अभ्यासक्रम समजून घ्या. म्हणजे तयारी करत असलेल्या परीक्षांचा अभ्यासक्रम समजून घ्या किंवा तो अभ्यासक्रम तुम्ही मुखत करा. समजा एखादा विद्यार्थी राज्यसेवा करत असेल तर राज्यसेवेला पूर्व परीक्षेला कोणते घटक आहेत, मुख्यला कोणते घटक आहेत याचं सर्व तुमचं आकलन झालं पाहिजे. आणि तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम कसा तोंडपाठ मुखतगत असणं फार आवश्यक आहे. मागील 5 वर्षामध्ये जे काही एक्झाम झाल्या त्या परीक्षेसंदर्भात त्या मागील 5 वर्षातील प्रश्नपत्रिका समजून घ्या. कारण प्रश्नपत्रिका जर तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा कुठल्या घटकावरती कुठल्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत हे तुम्हाला कळतं, लक्षात घ्या. कारण त्या प्रश्नाचं तुम्ही अनालिसिस करू शकता की कुठल्या घटकाला अधिक वेटेज असतं, कुठल्या घटकाला अधिक वेटेज नसतं. हे साऱ्या गोष्टी तुम्ही मागील 5 वर्षाचा प्रश्नपत्रिका जर समजून घेतल्या, त्या जर योग्य प्रकारे अनालिसिस केलं तर तुम्हाला ह्या साऱ्या गोष्टी कळणार का. आपल्या अभ्यासाची दिशा निश्चित करा की या ठिकाणी आपण बघतो कधी कधी अभ्यास कसा करतो, आपण अभ्यास हा दिशेने करतो.
बघा, जीवनामध्ये सक्सेस होणारा व्यक्ती खूप काही वेगळं करत नाही, फक्त वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून या ठिकाणी ढोर मेहनत करण्यापेक्षा स्पर्धा परीक्षेला काय लागतं, तर स्पर्धा परीक्षेला स्मार्ट वर्क लागतं. लक्षात घ्या, स्मार्ट वर्क करणारा व्यक्तीच या ठिकाणी जिंकतो. लक्षात घ्या. नंतर आहे दर्जेदार वाचन साहित्य. आता बघा, या ठिकाणी वाचन साहित्य बघत असताना तुम्ही कुठलं वाचलं पाहिजे. तुम्ही जर मार्केटमध्ये गेले तर मार्केटमध्ये गडगंज पुस्तकं आणली, तर अनेक लेखकाची पुस्तकं ज्यांनी एखाद्या विद्यार्थ्यांनी 10 वर्ष तयारी केली आणि तो जर सक्सेस झाला नाही, तो लगेच लाश टाकतो, लगेच तो पुस्तक लिहितो. पण खरंच त्या पुस्तकामध्ये तेवढा दर्जा आहे का, हे पण देखील समजून घेणं आवश्यक आहे. कारण या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेमध्ये सक्सेस होण्यासाठी 2 गोष्टी आवश्यकता असते. एक चांगलं गायडन्स आणि चांगलं वाचन साहित्य तुमच्याकडे अवेलेबल असणं फार आवश्यक आहे. जर तुमच्याकडे चांगलं वाचन साहित्य अवेलेबल असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे वेळीच तुम्ही तुमचं उद्दिष्ट जे आहे ते चांगल्या प्रकारे गाठू शकता. यामुळे या ठिकाणी सर्वात पहिले काय, तुम्ही शालेय पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे. कारण सर्वात पहिले शालेय पुस्तक म्हणजे कुठली, स्टेट बोर्डची 5वी ते 10वी 12वी पर्यंतची शालेय पुस्तक, म्हणजे स्टेट बोर्ड असतील, सीबीएसई बोर्डची पुस्तकं असतील, ती पहिले वाचा. त्याच्यात तुम्ही नोट्स काढा. ही पुस्तकं आपण का वाचायची, कारण आपण तर 10वी 12वी होऊन, पण जेव्हा आपण वाचायला पाहिजे तेव्हा नीट न वाचल्यामुळे आपण पुन्हा मागे चालू. लक्षात घ्या, आपण ही पुस्तकं तुम्ही या ठिकाणी स्टेट बोर्डची योग्य वेळी योग्य वाचन न केल्यामुळे पुन्हा आपल्याला रिवाईज होत आहे, मागे जातो आपण. बेसिक गोष्टी या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी, आणि बघा जेवढ्या परीक्षा येतात या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षा सर्वात सोपी आहे. प्रश्न पण तुमच्या समोर आहे आणि उत्तर पण तुमच्या समोर आहे. अशी एकच परीक्षा की प्रश्न पण तुमच्या समोर आहे आणि उत्तर पण समोर आहे. फक्त तुम्हाला योग्य असा पर्याय निवडा. आणि जेव्हा माणसासमोर अनेक पर्याय असतात आणि त्यापैकी एक पर्याय निवडायचा असेल तर त्या ठिकाणी काय, त्या ठिकाणी तुमची अॅक्युरन्सी लागते. आणि अॅक्युरन्सी ही तुम्हाला तुमच्या अभ्यासातून या ठिकाणी प्राप्त होत असते. नंतर कमीत कमी पुस्तके वाचा. आता मी अनेक मार्केटमध्ये बऱ्यापैकी मी स्पर्धा परीक्षेला गायडन्स करतो 2005 पासून, आणि मी पण स्वतः एमपीएससी असेल युपीएससी असेल ते टीच करतो. तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की अनेक विद्यार्थी गडगंज पुस्तकं वाचतात. म्हणजे एखादं समजा इंडियन पॉलिटीचं पुस्तक असेल तर 10 पुस्तकं रेफर करायची आवश्यकता. मी काय म्हणजे बेसिक तुम्ही स्टेट बोर्ड, सीबीएसई बोर्ड आणि कुठल्याही लेखकाची 2 जरी पुस्तकं रेफर केली, कमीत कमी पुस्तकं आणि जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन द्या. एक पुस्तकं तुम्ही 10 वेळेस वाचा, तेव्हा तुमची काय होणार आहे, तेव्हा तुमची अॅक्युरन्सी वाढणार आहे. लक्षात घ्या. कारण एक पुस्तक, अनेक पुस्तकं 10 वेळेस वाचण्यापेक्षा एकच पुस्तकाला तुम्ही जेव्हा 10 वेळेस वाचन द्याल तेव्हा तुमची अॅक्युरन्सी काय आहे तर या ठिकाणी वाढणार आहे. रिव्हिजन करण्याचा अधिक तुम्ही भर द्या, कारण रिव्हिजन केल्यामुळे काय असतं की अॅक्युरन्सी वाढते. कारण आपण बघतो की पेपरला गेल्यानंतर आपल्याला अॅक्युरन्सी बघा एक्झॅक्ट उत्तर काय आहे हे आपल्याला केव्हा कळणार आहे, जेव्हा रिव्हिजन द्याला. तुम्ही एका पुस्तकाला 1दा 2दा 3दा 4दा 5दा जेव्हा तुम्ही रिव्हिजन द्या, त्या रिव्हिजनच्या माध्यमातून काय होणार आहे, तुमची अॅक्युरन्सी जी आहे ती या ठिकाणी अॅक्युरन्सी वाढणार आहे. आणि स्वतःच्या नोट्स तयार करा आणि स्वतःची भाषा या ठिकाणी स्वतःला अधिक कळते. लक्षात घ्या. तर दुसऱ्याच्या नोट्स वाचून या ठिकाणी सक्सेस होण्यापेक्षा आपण आपल्याच नोट्स काढा. पण नोट्स काढत असताना आपण बघतो की अनेक विद्यार्थ्यांचे बघले की पहिल्याच वाचनामध्ये नोट्स काढतात, किंवा 2दा 3दा वाचल्याशिवाय मला तरी कळत नाही. मग आपल्या नोट्स आपल्या भाषेमध्ये या ठिकाणी काढणं महत्वाचे. कारण भाषा महत्वाची नाही तर तुम्हाला तो टॉपिक, ती संकल्पना किती या ठिकाणी समजते हे फार महत्वाचं असते. प्रत्येक परीक्षेचे टप्पे ओळखून समजून घ्या. आता बघा, कुठली परीक्षा जर म्हटली, मग एमपीएससी असेल, युपीएससी असेल, बँकिंग असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, कुठली परीक्षा घ्या, प्रत्येक परीक्षेचे टप्पे ठरले असतात. ते टप्पे समजून घ्या. ती पूर्व परीक्षा आहे. आता पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल आणि मुलाखत असेल. तर काही ठिकाणी 2च टप्पे येतात, पूर्व आहे, मुख्य आहे. काही ठिकाणी एकच टप्पा असतो सरळ शेवटला, काही फक्त पूर्व परीक्षा एकच परीक्षा असते आणि तुमचा रिझल्ट असतो, तुम्हाला मुलाखत पण असत नाही. पण काही राज्यसेवेबद्दल बोलतो मी आणि युपीएससी बद्दल बोलतो की या ठिकाणी 3 प्रकारचे टप्पे असतात. एक आहे पूर्व परीक्षा. आणि पूर्व परीक्षा जर म्हटलं तर पूर्व परीक्षेला काय असते, जनरल अवेअरनेस असते. तर या ठिकाणी कारण जनरल साऱ्या गोष्टी असतात. तर राज्यसेवा जर म्हटलं तर पूर्व परीक्षा 400 गुणांची असते, 200 मार्कांना सीसॅट आहे आणि 200ला जनरल अवेअरनेस असते. ही जनरल परीक्षा आहे. आणि पूर्व परीक्षेचे जे गुण असतात ते कुठेच मुख्य परीक्षेला किंवा तुमचं सिलेक्शन होण्यासाठी ग्राह्य धरले जातात का, कुठेही ग्राह्य धरले जात नाही. म्हणून पूर्व परीक्षा आहे. नंतर आहे मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा म्हणजे काय की त्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान तुम्हाला आहे किंवा नाही हे तपासलं जात असते. लक्षात घ्या. त्या विषयाचं तुम्हाला हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, एचआरडी असेल, एचआर असेल, याचं परिपूर्ण तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान आहे किंवा नाही हे तुमचे जे तपासणी आहे ती मुख्य परीक्षेला तपासणी होत असते. आणि शेवटी आहे मुलाखत. आता मुलाखत म्हणजे काय हो, आता अनेक आपण बघतो अनेक अधिकारी आपल्या व्याख्यानामध्ये सांगतात की मुलाखतीमधून मी परत आलो. परत आलं म्हणजे काय केलं, मुलाखत म्हणजे काय की मुलाखतीमध्ये काय तुमचा
तुम्हाला 10 प्रश्न विचारले आणि 10ही प्रश्नाची तुम्हाला उत्तर येणं अभिप्रेत नसतं. कारण या ठिकाणी मुलाखतीमध्ये तुमचा एक दृष्टिकोन काय आहे, सकारात्मक दृष्टिकोन तपासला जातो आणि मुलाखतीमध्ये तुमचा जो अप्रोच आहे, अप्रोच काय आहे हे महत्वाचं. या ठिकाणी तुमचा प्रामाणिकपणा तपासला असतो. तर या ठिकाणी तुमचा प्रामाणिकपणा काय आहे, तुमचा दृष्टिकोन काय आहे, हे सर्व या ठिकाणी मुलाखतीमध्ये तपासत असते. नंतर सकारात्मक विचार करा. आता बघा या ठिकाणी विचार, आता बघा स्पर्धा परीक्षा तयारी करणारे अनेक विद्यार्थी आपण बघतो की अनेक मध्यंतरी जर पाहिलं तर या ठिकाणी स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या 2 विद्यार्थ्यांनी पुण्यातील आत्महत्या केली. त्याचं कारण काय आहे? कारण मुलांमध्ये प्रचंड स्वरूपाचं नैराश्य आलेलं आहे. त्याला अनेक कारण आहेत. पेपर फुटीचं प्रकरण असेल किंवा शासनाचं उदासीन धोरण असेल, अशा अनेक गोष्टी येतात. पण त्यापैकी सकारात्मक विचार करा. कारण या ठिकाणी सकारात्मक म्हणजे काय, ध्येय म्हणून स्पर्धा परीक्षेकडे पहा. आता अनेक विद्यार्थी असे आहेत की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एक ध्येय म्हणून त्याच्याकडे पाहत नाही, तर पार्ट टाइम करतो म्हणून त्याच्याकडे पाहता. लक्षात घ्या, कारण स्पर्धा परीक्षा हा पार्ट टाइम करण्याचा विषय राहिला नाही. कारण प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे. कारण या ठिकाणी राज्यशाही समजा 500 जागा असतील तर किमान 5 लाख मुलं फॉर्म भरतात. लक्षात घ्या. आणि मग त्यामुळे तुम्ही ध्येय म्हणून जेव्हा स्पर्धा परीक्षेकडे पाहता तेव्हा ध्येय म्हणून स्पर्धा परीक्षा पाहण्यासाठी तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्याच्याबरोबरच तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणं फार आवश्यक आहे. कारण महाविद्यालयीन अभ्यासक्रमच तुम्हाला पुढे स्पर्धा परीक्षेला आहे. पण आपण बघतो की महाविद्यालयीन शिक्षण आपण चांगलं घेत नाही. आपण काय करतो, क्लास न करणे, अभ्यास न करणे आणि मग शेवटी आपण स्पर्धा परीक्षेला लागतो. पण त्यासाठी जर बघितलं तर महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी केली, महाविद्यालयीन शिक्षण जर चांगल्या दर्जाचं तुम्ही घेतलं, लेक्चर रेग्युलर केले, तर तुम्हाला ह्या गोष्टी साऱ्या काय होणार का, आकलन होणार येतात. नंतर एकटेपणा जीवनाच्या यशाकडे घेऊन जातो. आता बघा या ठिकाणी खूप अभ्यास करा. या ठिकाणी बघा खूप अभ्यास करा. या ठिकाणी माणसाची उंची वाढते, म्हणजे अभ्यास केल्याने माणसाची उंची वाढते. अभ्यास बघा. एकटेपणा म्हणजे काय, की महाविद्यालयीन जीवनामध्ये अनेक गोष्टीचा आनंद घेण्यापेक्षा तुम्ही काय करा, आनंद घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःला बंदिस्त करा. कारण या ठिकाणी आपण तुमच्या महाविद्यालयीन जीवनातले जे काही 3-4 वर्ष 5 वर्ष असतील, या 5 वर्षाच्या जीवनामध्ये जर तुम्ही ते 5 वर्ष अभ्यासामध्ये घातले तर तुमचं अख्खं आयुष्य हे फुलासारखं आहे. अख्खं आयुष्य आनंदमय तुम्ही जगू शकता. फक्त आयुष्यातली 5 वर्ष तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये घालायची, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. पण जर तुम्ही ठरलं की मला 5 वर्ष एन्जॉय करायचा, तर पुढचं अख्खं आयुष्य अक्षरशः खडतर स्वरूपाचं आयुष्य आहे. कारण फाईल फाटेपर्यंत नोकरी मिळत नाही तुम्हाला, ठामपणे मी तुम्हाला सांगतो. म्हणून या ठिकाणी तयारी करणं फार आवश्यक आहे. आणि अभ्यासामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर अभ्यासामध्ये प्रामाणिकपणा असणं फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या जीवनामध्ये काम करा, आता या ठिकाणी प्रामाणिकपणाशिवाय यश मिळते का, प्रामाणिकपणाशिवाय यश मिळत नाही. तुम्ही शेती करा. हो, असे अनेक लोक येतं, अनेक शेतकरी येतं की शेतीच्या भरोशावरती करोडपती झाले लोक येतं, पण तिथं पण तुम्हाला काय लागणार आहे, प्रामाणिकपणा लागणार आहे. या ठिकाणी व्यवसाय करा. व्यवसायामध्ये देखील अनेक लोक करोडपती झाले तर, पण तिथेही तुम्हाला प्रामाणिकपणा असणं फार आवश्यक आहे. प्रेम पण करा, पण प्रेमामध्ये देखील काय असलं पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे. पण तुम्ही प्रेम करताना ठरलं की मी टाइमपास करायचा मला याच्यासोबत टाइमपास करायचा, तर ते प्रेम कधीच पूर्णत्वाकडे जाऊ शकत नाही. आणि त्यातून फक्त माणसाला काय मिळते, नैराश्य मिळते. आणि हे नैराश्यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर कुठलीही गोष्ट जीवनामध्ये करताना तुम्ही प्रामाणिकपणा ठेवा. कारण महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रेम करायचं तर मग कधी करायचं, म्हातारपणी करायचं, निश्चित करा. पण ते प्रेम तुम्हाला प्रेरणा देणार असलं पाहिजे. ते प्रेम तुम्हाला सक्सेस करणार असलं पाहिजे. ते प्रेम तुम्हाला दिशा देणार असलं पाहिजे. ते प्रेम तुमच्या पंखामध्ये बळ निर्माण करणार असलं पाहिजे. आणि ते प्रेम तुम्हाला उंच भावी घेण्यासाठी प्रवृत्त करत असलं पाहिजे. असं प्रेम करा. या ठिकाणी स्वतःवर भरोसा ठेवा. आता मॅक्झिमम जर आपण बघितलं तर मॅक्झिमम आपला भरोसा हा कुणावर असतो, आपला भरोसा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मॅक्झिमम आपला भरोसा आपला मित्रावर जास्त असतो, आपला मैत्रिणीवर जास्त असतो. आणि घरचे लोक आपल्याला त्या कालखंडामध्ये किंवा त्या वयामध्ये ते दुश्मन वाटायला लागतात की नाही, माझ्या मित्राने सांगितलं. पण या ठिकाणी काय, या ठिकाणी स्वतःवर भरोसा ठेवा, एक आशावादी दृष्टिकोन ठेवा. आता नेहमीच सकारात्मक विचार करा. कारण अनेक विद्यार्थी सांगतात की बाबा माझा मित्र आहे 10 वर्षापासून स्पर्धा परीक्षा तयारी करतो, पण अद्यापही त्याला जीवनामध्ये यश मिळालं नाही. पण असं नाही, तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. एक पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्यामध्ये असली पाहिजे. कारण नैराश्य जर आलं तर नैराश्य हे तुम्हाला यशापासून दूर घेऊन जाते. आणि पॉझिटिव्हनेस असला तर निश्चितपणे तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता. प्रचंड इच्छाशक्ती ठेवा, म्हणजे अपयशातून यशाचा मार्ग निघतो. म्हणजे असं म्हणतात की अपयश ही यशाची काय, यशाची पहिली पायरी. कारण जर तुम्हाला जीवनामध्ये जेवढे काही सक्सेसफुल लोक झाले, तुम्ही कुणाचंही व्याख्यान ऐका, ते एकाच प्रयत्नामध्ये सक्सेस झाले का, ते बोटावर मोजणे लोक असतील. पण अपयश आलं तर तुम्हाला यशाचं महत्व कळणार आहे ना. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही IAS झाला, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही IPS झाला, किंवा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही उपजिल्हाधिकारी झाला,
तुम्हाला असं वाटेल की सर्वात सोपी परीक्षा एमपीएससी आहे, सर्वात सोपी परीक्षा युपीएससी आहे. पण अतिशय प्रयत्नातून अपयशातून जेव्हा तुम्ही एखादी पोस्ट अचीव्ह करता तेव्हा तुम्हाला त्या पोस्टचं पण महत्व असणार आहे आणि त्या पोस्टमुळे जे मिळालं त्याचंही महत्व तुम्हाला असणार आहे. लक्षात घ्या या ठिकाणी. आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. आज आपण बघतो एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. एक साधं कॉलेजमध्ये असताना राहणीमानावरती मुलांचं फार लक्ष असतं. निश्चितपणे चांगलं राहिलं पाहिजे, कारण एखादा शर्ट जरी घातला आपण चांगला तर आपण मित्राला विचारतो तुला कसा वाटतो, अरे एवढंच काय. मुलगी जरी बघायला गेलो आपण तर 2-3 मित्राला घेऊन जातो आणि त्याला विचारतो कशी वाटली मुलगी. अरे किमान नाही जीवनामध्ये काही तर बायको तरी आपल्या पसंतीची असली पाहिजे. किमान ह्या गोष्टी या ठिकाणी आपल्या पसंतीची करणं फार आवश्यक आहे. म्हणजे आपण या ठिकाणी आत्मविश्वास स्वतःला काय वाटतं हे करणं लक्षात घ्या. दुसऱ्याला काय वाटते म्हणून हे करू नये. जेव्हा दुसऱ्याला काय वाटते किंवा दुसऱ्यासाठी आपण एखादी गोष्ट करतो, मित्राने ट्युशन लावलं, मैत्रीण लावलं, त्यांची फॅकल्टी निवडली म्हणून मी निवडली, तर तिथं तुम्हाला या ठिकाणी यश मिळणार का? तिथं यश मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण स्वतःवर जास्त विश्वास ठेवा, दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. नंतर परिस्थिती भांडवल करू नका. आता अनेक विद्यार्थी सांगतात की माझी फार शिकण्याची उमेद होती, मला खूप काही करायचं होतं, पण माझी परिस्थिती अतिशय हलाखीची होती. एक गोष्ट लक्षात ठेवा, हुशार विद्यार्थ्यांना कुठली परिस्थिती अडत का कुठली अडत नाही. परिस्थिती भांडवल करू नका. वेळ कुणासाठी थांबत नाही. एक तुम्हाला आंबेडकर उदाहरण सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा व्यक्ती आहेत, भारतामध्ये नाही तर जगामधलं असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी कुठल्या प्रकारे परिस्थिती भांडवल न करता शाळेच्या बाहेर राहून देखील एक फार मोठा संघर्ष केला. आणि जगामधला असा एकमेव बघा, जगामधले असे एकमेव व्यक्ती येतं की कुठल्याही प्रकारे रक्तपात न करता एक ऐतिहासिक क्रांती करण्याचं काम आंबेडकरांनी केलं. हे त्यांच्या सातत्यामुळे झालं, हे त्यांच्या प्रयत्नामुळे झालं. लक्षात घ्या. कारण आणि जगामध्ये अनेक लोकांनी स्वतःसाठी फार मोठे महाल बांधले असतील, ताजमहल बांधले असतील, पण पुस्तकासाठी घर बांधणारा व्यक्ती कोण असेल जगामध्ये त्याचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी पुस्तकासाठी घर बांधलं. आणि आजची जी पिढी आहे ती वाचनापासून नाचण्यामध्ये मग्न झाली आपल्याला बघायला. वाचनापासून अनेक दुखी पिढी दुरावत चाललेली. लक्षात घ्या. कारण या ठिकाणी म्हणून आंबेडकर असं म्हणाले होते, वाचाल तर वाचाल. जसं जीवन जगण्यासाठी अन्न महत्वाचं आहे, तसं माणसाला जिवंत राहण्यासाठी किंवा या ठिकाणी तुम्हाला वाचन महत्वाचं आहे. पुस्तकामध्ये आवड निर्माण होणं फार एक महत्वाची गोष्ट आहे. कारण या ठिकाणी डॉक्टर एपीजे अब्दुल कलामचं आपण उदाहरण घेऊ शकतो, साहेबांचं उदाहरण घेऊ शकतो की साधा पेपर टाकणारा व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो. हे केवळ स्वतःच्या कर्तृत्वावर शक्य होऊ शकते. लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी शास्त्रज्ञ बघितलं की जॉर्ज वॉशिंग्टन कार्वरचं उदाहरण घेऊ शकता की सायंटिस्ट होऊ शकतो, ज्याला या ठिकाणी आपण म्हणतो की तुम्ही जर ठरवलं तर अशी जगामध्ये कुठली अशक्य गोष्ट आहे का? अशक्य गोष्ट नाही. तुम्ही तरुण आहात आणि या महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्ही त्यामध्ये एवढी धमक असली पाहिजे की कुठली गोष्ट ठरली तर तुम्ही 100% करू शकता. पण तो विश्वास, आत्मविश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. तो पॉझिटिव्ह दृष्टिकोन तुमच्यामध्ये असणं फार आवश्यक आहे. अभ्यासामध्ये आनंद शोधा. बघा, आता आनंद फक्त मोबाईलमध्ये आनंद आहे का? आनंद हा फक्त श्रीमंताची मक्तरी आहे का? आनंद हा चित्रपटामध्ये आहे का? नाही. आनंद हा पुस्तकामध्ये देखील या ठिकाणी तुम्हाला शोधता आला पाहिजे. आनंद या ठिकाणी, कारण आपण बघतो बघा, आपण शाळेमध्ये असताना सर्वच माहिती, कारण आपण मॅक्झिमम विद्यार्थी जे आहोत किंवा आपण जे आहोत ते महाविद्यालयीन म्हणजे शिक्षण घेण्याच्या अगोदर आपण जे काही शालेय शिक्षण घेतलं ते मॅक्झिमम ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं. आणि तेव्हा आपण बालपणीच्या कविता आजही आपल्या पाठ आहेत, ज्या बालपणी आपण कविता ऐकल्या ते आजही माझ्या तोंड पाठ येतं. त्याचं कारण काय आहे? कारण त्या अभ्यासाकडे आपण या ठिकाणी आनंद म्हणून पाहतो. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा आनंद म्हणून करता तेव्हा ती गोष्ट आयुष्यभर तुमच्या लक्षात राहते मित्रांनो. लक्षात. कारण या ठिकाणी अभ्यासामध्ये तुम्ही आनंद शोधला पाहिजे. म्हणजे एक दिवस जरी आपण अभ्यास केला नाही तर स्वतःला जेवण करण्याच्या अगोदर काहीतरी वाटलं पाहिजे, नाही माझं काहीतरी. म्हणून या ठिकाणी अभ्यासामध्ये आनंद शोधा. आपल्या आई वडिलांच्या स्वप्नाची जाणीव ठेवा. आज अनेक लोकांच्या विद्यार्थ्यांचे आई वडील काबाड कष्ट करून पैसे पाठवतात. त्या पैशाची जाणीव ठेवा. आपल्यावर जेव्हा एखादा ग्रामीण भागातील मुलगा जेव्हा शहरामध्ये शिक्षण घ्यायला येतो आणि जेव्हा फक्त मुलगा किंवा मुलगी येते तेव्हा त्याचं एक तर त्याच्या घरचं स्वप्न नाही, खेड्यातून एखादी मुलगी शहरामध्ये आली आणि त्या शहराच्या वेगळी वातावरणामध्ये जर ती मुलगी हरवून गेली तर गावातील कुठलेच लोक मुलीला किंवा मुलाला शहरामध्ये शिकवायला पाठवणार नाही. पण तीच मुलगी, खेड्यातील मुलगी शहरामध्ये शिक्षण घेऊन स्वतःच्या भरोशावरती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी करून जर ती अधिकार होऊन जर गावात गेली तर गावातील किमान 100 लोक आपल्या मुलाला शिकवायला शहरात पाठवतील. म्हणजे आपल्यावरती फक्त आपल्या घरच्याच नाही तर गावाचं देखील स्वप्न आपल्यावरती डिफेन्स आहे याची जाणीव तुम्हाला फार असणं आवश्यक आहे. आणि माणसाने स्वप्न बघितली पाहिजे. आता या ठिकाणी
आपण बघतोय स्वप्न माणसाने बघितली पाहिजे, पण स्वप्न ही कधी बंद डोळ्यांनी बघायची नाही, स्वप्न ही उघड्या डोळ्यांनी बघायची असतात. स्वप्न ही माणसाला या अस्वस्थ करणारी पाहिजे, स्वप्न माणसाला छळणारी पाहिजे, स्वप्न ही माणसाला या ठिकाणी अस्वस्थ करणारी पाहिजे आणि ती तुम्ही निश्चितपणे बघितली पाहिजे. त्याचप्रमाणे आता बघा या ठिकाणी आपण सर्वांनी बघा अतिशय लोकप्रिय चित्रपट आला होता, तो म्हणजे या ठिकाणी कुठला सैराट चित्रपट आला होता आणि सैराट चित्रपट बऱ्यापैकी पाहिला असेल लोकांनी. तर सैराट चित्रपटामध्ये या ठिकाणी सुरुवातीचा जो इंटरव्ह्यूच्या अगोदर जो आहे एपिसोड तो खूप छान आहे, पण इंटरव्ह्यू नंतर जो संघर्ष आहे तो अतिशय फार मोठा संघर्ष लक्षात घ्या आणि मग त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. नंतर योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, कारण कुठल्याही व्यक्तीला जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी तुम्हाला मी अगोदर सांगितलं की 2 गोष्टीची आवश्यकता असते, एक म्हणजे चांगलं वाचन साहित्य आणि दुसरं म्हणजे योग्य असं गायडन्स असणं फार आवश्यक आहे. कारण चांगलं मार्गदर्शन मिळालं तर तुमचा वेळ वाचू शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, आता क्लासेसमुळे काय होते तर क्लासेसमुळे योग्य दिशा मिळते. आता अनेक विद्यार्थी असे की त्यांनी क्लास न लावता देखील ते सेल्फ स्टडी करून सक्सेस झाले, तर पण ते प्रमाण अतिशय कमी स्वरूपाचं प्रमाण आहे आणि त्यामुळे क्लासेसमुळे योग्य दिशा मिळते. तुमचा वेळ वाचू शकतो. ज्या गोष्टीला तुम्हाला 2 वर्ष लागू शकतात ती गोष्ट तुम्हाला 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये कळू शकते. लवकर यश मिळण्यामध्ये काय होते तर मदत होत असते आणि विषय तज्ञाचे व अधिकाऱ्याचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्या. कारण जे काही तुमच्या विषयात सब्जेक्ट एक्सपर्ट असतात आणि जे अधिकारी असतात त्यांनी केलेलं गायडन्स हे तुम्हाला वेळोवेळी काय होणार आहे ते वेळोवेळी प्रेरणा एक प्रोत्साहन देणार आहे. कारण 10 पुस्तकं वाचून जे ज्ञान मिळत नाही ते एका व्याख्यानातून तुम्हाला काय होणार आहे, ते एका व्याख्यानातून तुम्हाला ते ज्ञान देखील मिळणार आहे. आणि ग्रंथालयाचा अधिक वापर करा. विषयासंदर्भात वेळोवेळी ग्रुप चर्चा करा, कारण ग्रंथालयाचा या ठिकाणी वापर करणं फार आवश्यक आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही विषयांसंदर्भात वेळोवेळी काय तर वेळोवेळी ग्रुप चर्चा एक ग्रुप डिस्कशन करणं फार या ठिकाणी आवश्यक आहे. नंतरचा टप्पा जर बघितला तुम्ही अंमलबजावणी आजच करा. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रचंड मेहनत करा, कारण या ठिकाणी एक तुम्हाला सांगतो की मेरिटला कुठलाही पर्याय का, मेरिटला कुठला पर्याय नाही. कारण जीवनामध्ये अवलंबूनला शॉर्टकट हा माणसाला जीवनाच्या यशाकडे कधीच घेऊन जाऊ शकत नाही. कारण शॉर्टकट मार्गाने विचार करणारे लोक फक्त तेवढा विचार करू शकतात, पण ते जीवनामध्ये कधीच सक्सेस होऊ शकत नाही आणि मेरिटला कुठलाही पर्याय असत नाही. स्वप्न नेहमी मोठे बघ. आता या ठिकाणी असं कुठले तरी मला सांगा असा व्यक्ती आहे का की ज्याला स्वप्न पडलं की मी स्वप्नामध्ये राजा झालो, मी स्वप्नामध्ये एमपीएससी मध्ये मेरिट आलो, युपीएससी मध्ये मी देशात पहिला आलो, असे स्वप्न आपल्याला कधीच पडत नाही. आपल्याला स्वप्न पडतात ते आपल्याला स्वप्न काय तर स्वप्न या ठिकाणी भिकारी स्वप्न असतात. या ठिकाणी स्वप्न कसे पडतात आपले स्वप्न हे आपले स्वप्न भिकारी स्वप्न असतात. या ठिकाणी आपण बघतोय काय की जेणेकरून ती ऍक्शन झाला, मारामारी झाली असे स्वप्न पडतात. म्हणून या ठिकाणी नेहमी तुम्ही स्वप्न मोठे बघा आणि त्या मोठ्या स्वप्नांना प्रयत्नाची जोड द्या. कारण नुसतं स्वप्न बघून चालणार आहे का, स्वप्न बघून चालणार नाही, दिवा स्वप्न बघून चालणार नाही. तर स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी त्यांना काय तर त्यांना मोठ्या प्रयत्नाची जोड लागते. कारण जेव्हा तुम्ही स्वप्नांना प्रयत्नाची जोड देता तेव्हा तुम्ही सक्सेस होऊ शकता. अन्यथा तुम्हाला कुठल्या प्रकारे सक्सेस होईल का होत नाही. स्वप्नामध्ये कुणी आपण बघतो की या ठिकाणी नेहमी आपण बघतो की बंद डोळ्यांनी स्वप्न बघायची नाही, तर स्वप्न नेहमी उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघायची असतात. मित्रांनो हे लक्षात घ्या. आणि स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत, सातत्य, जिद्द तुमच्यामध्ये असणं फार आवश्यक आहे. आता या ठिकाणी आपण बघतो की अनेक परीक्षा येतात, म्हणून त्यामध्ये एमपीएससी परीक्षेबद्दल आपण थोडं बोललो. तर एमपीएससी जर म्हटलं आपण एमपीएससी मध्ये 2 प्रकारच्या परीक्षा असतात. एक आहे राज्यसेवा असेल, राज्यसेवा जर म्हटलं की त्यामध्ये अनेक पद येतं, त्याला राजपत्रित अधिकारी म्हणतात. त्यानंतर नॉन ग्रॅज्युएट क्लास 2 चे पद आहेत, त्याच्यामध्ये एसटी आहे, पीएस आहे, एएसओ. आणि या ठिकाणी 2022 मध्ये सर्व परीक्षांच्या जाहिरात आलेल्या आहेत. राज्यसेवेची जाहिरात आलेली आहे, एसटी जाहिरात आलेली आहे, पीएसआय ची जाहिरात आलेली आहे, एएसओ ची जाहिरात पण आली, ग्रुप डी ची पण जाहिरात आलेली. लक्षात घ्या, कारण खूप साऱ्या स्पर्धा परीक्षेची जाहिरात या ठिकाणी आली आहे. आणि सर्व करण्यासाठी सक्सेस करण्यासाठी तुमच्याकडे काय असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करा. कारण या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला साऱ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत. पैसा मिळणार आहे, सन्मान मिळणार आहे, प्रतिष्ठा मिळणार आहे आणि प्रचंड पॉवर देखील तुम्हाला मिळणार आहे. हे सर्व एकाच ठिकाणी मिळणार आहे. आणि फक्त आयुष्यातले या ठिकाणी मोजून तुम्हाला किती तर मोजून या ठिकाणी तुम्हाला किती फक्त या ठिकाणी आयुष्यातील 4 ते 5 वर्ष जर तुम्ही प्रचंड अभ्यास केला, स्वतःला बंदिस्त केलं आणि स्वतःच्या स्वप्नाला साठी जर तुम्ही जगला तर खऱ्या अर्थाने तुम्ही जीवनामध्ये सक्सेस झाला असं म्हणायला काही हरकत नाही. आज तुमची जी ओळख आहे, ज्या दिवशी माझ्यामुळे माझ्या वडिलांची ओळख होईल त्या दिवशी खरंच आपला जन्म धन्य झाला मी असं म्हणेल. आणि शेवटी जाताना एवढंच म्हणेल की तुमच्या जीवनात जेवढे सुख असावे
तुमच्या जीवनात एवढे सुख असावेत की सुखालाही सुखाचा हेवा वाटावा. तुमच्या जीवनात एवढे सुख असावेत की सुखालाही सुखाचा हेवा वाटावा. आणि ध्येयापर्यंत तुमचा मार्ग सदैव फुलांनी सजलेला असावा. आणि ध्येयापर्यंत तुमचा मार्ग सदैव फुलांनी सजलेला असावा. धन्यवाद सर.